आपण ज्वारीच्या पिठाचे घावण करणार आहे. त्यासाठी 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. आणि बघा याच्यामध्ये मसाले बघा काय, 1 चमचा लाल तिखट घेतले, थोडेसे तीळ घेतले, 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे. ते सगळं याच्यात टाकते आणि मिक्स करून घेते. याच्यामध्ये आता कोथिंबीर घालते मी आणि पाणी टाकून मिक्स करून घेते. हे बघा मी असं बॅटर बनवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस टाकते. हे लिंबू टाकल्यामुळे त्याला चटपटीतपणा येतो. त्या घावण्याला 10 मिनटं बाजूला ठेवलं होतं. असं बॅटर तयार करून घेतलं. गॅसवर मी तवा ठेवला आहे, त्याला तेल लावते असं आणि कडेने हे बॅटर सोडते बघा. आणि त्याच्यावर झाकण ठेवते. हे बघा झाकण काढलं. आता 3-4 मिनटं झाले चांगले. आता मी वरतून तेल लावते त्याला आणि पलटी करून घेते. मस्त आपल्या घावण्याला छान जाळी आली, छान जाळी आली. आता झाकण नाही ठेवायचं. त्या बाजून चांगलं, दुसऱ्या बाजून चांगलं शेकून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते. अशा प्रकारे मी ज्वारीचे घावण करून घेतले. हे चटणीसोबत छान लागतात. ही चटणी याची आहे, पुदिन्याची चटणी आहे ही, याच्यासोबत छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.